नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी माझी मैत्रीण मीरा आगरकर यांच्या घरी आलेली आहे। मीराताई, तुमचं खूप खूप स्वागत पोटपूजामध्ये। येस। आणि मीराताई, तुम्ही आज मला कोणता पदार्थ करून दाखवणार आहात? कारण आता सीझन आहे आंब्याचा। आंब्याचं येस येस, त्याला अनुसरूनच मी मुद्दाम ठरवलं की मँगोला घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे। अरे वा, मँगोला घरी! हो येस। आणि बाहेरच्या मँगोला नंतर पिणारच नाही तुम्ही, असा मँगोला घरी बनतो। वा वा, क्या बात आहे। येस। चला तर मग बघूया। मँगोला आपण तोतापुरी कैरीपासून बनवतोय, पण कैरी म्हणजे पिकलेला आंबाच म्हणायचा, कैरी नाही। पिकलेला आंबा घ्यायचा तोतापुरी आणि त्याचा मँगोला बनवायचा। तो इतका अप्रतिम बनतो की बाहेरच्या मँगोला तुम्ही पिणारच नाही जर तुम्ही घरी बनवून ठेवला तर। अरे वा, बघूया इतकं सुंदर। कसं करायचं ते। त्याचं आपण पहिल्यांदा सालं काढून घेऊया। मस्त पिकला आहे बघ, पिवळा धम्मक एकदम सुरेख रंगाल पिकलाय। येस। सोलल्यानंतर असे असे तुकडे करून घ्यायचे। थोडक्यात सगळा गर काढून घ्यायचा। हो बरोबर। मीराताई, आता आपला सगळा गर काढून झालाय ना? हो। एक आंबा असून सुद्धा केवढा गर आलाय ना? केवढा गर झालाय। हो। आता हा मुळात तोतापुरी गोड असतो ना, त्यामुळे आता आपण ह्याच्या निम्मी साखर घ्यायची। म्हणजे हे जसं एक भांड झालं समजा हे आता, म्हणजे जेवढा गर असेल त्याच्या निम्मी अर्धी साखर साखर घ्यायची, घ्यायची। अर्धी साखर घ्यायची। बरोबर। बाउलमध्ये मायक्रोवेव्हच्या थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि मग त्याच्यामध्ये हा फोडी घालून आणि उकडत ठेवणार 10 मिनिटं मायक्रोवेव्हला। ओके। साधारण पाव कप पाणी घेतलंय ना आपण, त्याच्यामध्ये आता हा गर घालून घेऊया। आपण आता हे 1 मिनिटासाठी आधी मायक्रोवेव्हला लावूया आणि मग बघूया कसं काय शिजलंय ते। चालेल। हे बघ पूजा, मायक्रोवेव्ह मधून आता 5 मिनिटं आपण ठेवलेलं काढलंय, ते तर मस्त शिजलंय। आणि साखर त्याच्यात आल्यावर रंग काय सुंदर येणार आहे बघ, रंग किती छान आलाय। हे तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये काढून घेताय का? हे मोठ्या भांड्यात काढते, कारण ह्यानी आपण साखर घेऊया अर्ध भांड, या अर्धा बाउल मापासाठी, म्हणून ह्याच्यात घालून घेते। ठीक आहे। साधारण अर्धा वाटी साखर घेतली आपण, ती मिक्स करून घ्यायची। आणि मग परत 5 मिनिटं परत मायक्रोवेव्हला ठेवायचं की 10 मिनिटात आपला मँगोला तयार आहे आंब्याचा। वर खाली करून पण सारखं करून घेऊया आणि मग मायक्रोवेव्हला 5 मिनिटं परत ठेवूया। आता हे मायक्रोवेव्ह मधून काढलेलं आहे, त्याचा छान पाक साखरेचा तयार झालेला आहे। ट्रान्सपरंट छान दिसतंय, काचेसारखं मस्त, रंग पण छान आलाय। आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं ना? हो। त्यात थोडंसं मीठ घालूया, चवीपुरतं, अगदी चवीपुरतं, कारण मँगोला बाहेरच्या नसतं बघ मीठ। बरोबर। पण आपण घरी करतो म्हणून आपण घालतो जरासं। हा आता मिक्सरला पल्प छान तयार झालेला आहे। आता आपण सर्व करूया। यात साधारण पाव ग्लास हे मिश्रण घ्यायचं। गार पाणी, बर्फ, तुम्हाला काय हवं असेल ते बर्फही घालू शकतो वरतून। थोडंसं असं मिक्स करावं लागतं, कारण की ते पल्प घट्ट होतो ना तयार, किंवा सरळ बीटरनी आपण सारखं करू शकतो ते घातल्यावर, किंवा कोणाला आपल्याला द्यायचं असेल तेव्हा आपण मिक्सरला जरा पाणी हवं तेवढं घालून पण मिक्स करू शकतो, ते जास्ती बेस्ट आहे। आणि गोड सुद्धा कोणाला जास्त हल्ली
कमी गोड कमी गोड खातात असतं. हा, तर जरा जास्त कोणाला साखर हवी असेल तर ती पण मिक्स करू शकतो करता आपण. येते बरोबर. कारण हे असं प्लेन झालं पाहिजे ना, म्हणून ते एक जीव होण्याच्या दृष्टीने आपण आपल्याला जे करायचे प्रयोग ते आपण करू शकतो, हो, मिक्सरमध्ये हवं तर लावू शकतो. लावू शकतो. मीराताई, तुम्ही आज मला मँगो लात्ता बनवून दाखवलात, तर त्याची टेस्ट करते आता. हो येस, नक्कीच. आणि तुला एक विशेष सांगते की ते पिकलेला आपला तोतापुरी आंबा असतो ना, आपण आता बघितलं हो जसं, हो. त्याचा तो बनतो आणि अतिशय सुंदर टेस्ट, बाहेरच्या सारखा एकदम लागतो. तर आता तू टेस्ट घेशीलच तेव्हा तुला कळेलच. हो. पण मग हापूसचा आंबा वगैरे घेतला तरी चालतो ना? नाही, चालतो, प्रश्न नाही. पण मँगोलाची जी टेस्ट असते ना, बाहेरचा मँगोला आपण जो पितो, तर त्याला ते तोतापुरी आंबा वापरतात. ओके. तर तू आता मस्तपैकी टेस्ट करती कसं झालंय. घरच्या घरी मँगोला. येस. मस्त झालंय. मस्त सुंदर. झालं. हो हो. येस. छान. आणि खूप आवडतो अगं सगळ्यांना, मुलांना वगैरे. मी दर उन्हाळ्याला जसं आपण पन्ह करतो तसं मी हे पण मिक्स करून ठेवते फ्रीज मध्ये. संपतं ते लगेच, पण कारण मँगोला आहे ना शेवटी. हो. त्यामुळे खूप छान झालंय. मस्त. घरच्या घरी नक्की करून पहा. Yes. तुम्ही सुद्धा करून पहा, मी सुद्धा घरी करून पाहीन. Yes. तर मीराताई, तुम्ही मला ही रेसिपी दाखवलीत मँगोलाची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.